आज जेवणात काय काय खाणार? आज जेवणामध्ये काय काय ऑप्शन आहे? राईस, चावल आणि भात. जेव्हा असा रिमझिम रिमझिम पाऊस येतो ना, तेव्हा मला तुझी आठवण येते. जेव्हा मी आकाशात आभाळ बघते ना, तेव्हा मला तुझी आठवण येते. जेव्हा असा मंद मंद वारा चालतो ना, तेव्हा मला तुझी आठवण येते. हाव माहित आहे तुझी छत्री माया घरी आहे. याच्यानंतर विषय नको काढू, आणून देईन उद्या. 10 वेळा मला आठवण नको देऊ. ते चालू आहे. अरे भाई, सुनते हैं कि मेहनत का फल मीठा होता है. अरे नहीं भाई, कल मैंने पूरा मेहनत से एक नींबू तोड़ा था, लेकिन वो खट्टा निकल गया. मित्राला बोललो होतो आम्ही, वाईट लोकांची संगत सोडून दे. माकडाने आमची संगत सोडली. आता एवढा जन्म कसा तरी काढतो मित्रांनो, पण पुढच्या जन्मात लोन, बचत गट, क्रेडिट कार्ड याच्यापासून लांबच राहतो. भाई, हाँ, अगर अधूरे सपने पूरा करना हो तो फिर से सो जाओ. देव सर्वांच्या घरी राहू शकत नाही, म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली. आणि देव प्रत्येकाला त्रास देऊ शकत नाही, म्हणून त्याने बायको दिली. सगळे म्हणतात माणसं मेल्यावर त्याला स्वर्गात अप्सरा भेटते, मग बायाला काय भेटते? बायाले भेटते माकड. माय, म्हणजे इथं बी माकड आणि तिथं बी माकड. शेजारच्या काकू आमच्या दारात येऊन 1.5 तास गप्पा मारत होत्या, पण त्याने घरात येऊन बसाय नाहीत, कारण त्यांना उशीर होत होता. काय रे, टेन्शन मध्ये आहे तो? 10,000 रुपये पाहिजे होते. टेन्शन मध्ये तर हॅलो बेबी, मी तुझा मित्तू आहे ना. तिला आधी विचार, तू तिचा कितवा. आपको आने वाली सरकार से क्या मांगे हैं? हमारी तो सरकार से एक ही मांग है कि हमारे हाथ से भी किसी की मांग भरवा दे. मेहनत करते रहे भाई, एक दिन तू खुद ही हार मान जाएगा. 10 रुपए से शुरू किया था, आज 10 लाख हो गए. इसमें मेरा भी हाथ है. मैं कर्जे की बात कर रहा हूँ. इसमें मेरा हाथ नहीं है. मी ऐकलं होतं की नवऱ्यामध्ये एक मित्र असावा, पण माझ्या नवऱ्यामध्ये सासू आहे. तुमच्या पण? डिअर मुलींनो, स्वयंपाक असा करा की नवऱ्यानं म्हणलं पाहिजे, बाई तू राहू दे, माझं मी करतो. माझी इज्जत करत जावा. 2 भाकरी कमवायला लय मेहनत लागते. पण आम्ही तर भात खाताव की. दुसरा जाऊन जीव देतो मी. आपका ऐसा कोई दोस्त है जो बुरे टाइम में काम आया हो? साला बुरा टाइम ही इनकी वजह से आता है. अबे, तुमच्या प्रेमासाठी तिने जहर खायला तयार आहे, तर तू का नाहीस? अबे जहर तर मी बी खालो असतो बे, मात्र आमची म्हैस आहे की नाही, म्हयाशिवाय दुसऱ्याला दूधच काढू देना.